गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. नमस्कार मित्रों, आप लोगों का स्वागत है एक विशेष चर्चा सत्र में. आज हमारे साथ है वो लोग जिन्हें हम कहते हैं पर्दे के पीछे के असली हीरो, द रियल हीरोज बिहाइंड द कर्टन. दोस्तों, इमेजिन कीजिए, कल्पना कीजिए कि अगर एक कांटा भी हमारे पैर में चुभता है और उसे हम निकालते हैं तो कितने दर्द, कितनी वेदना, कितनी पेन हम लोगों को होती है. भूल तज्ञ वो लोग होते हैं जो आपको बताना चाहेंगे हम कि विश्व में जब सबसे पहली बार भूल तज्ञ के बारे में जानकारी मिली, वो विश्व के जो पहले आई थिंक मार्टन सर, WTG मार्टन सर, जब उन्होंने पहली बार एनेस्थेटिक का प्रयोग किया और वहीं से विश्व में एक बहुत बड़ी क्रांति हुई और सभी का दर्द दूर हो गया, वेदनाएं दूर हो गई, सभी की पेन दूर हो गई. ऐसे ये महान लोग हैं जिनको हम इंग्लिश में कहते हैं एनेस्थेटिक और मराठी या हिंदी में कहते हैं जिन्हें भूल तज्ञ. अगर ये लोग ना होते तो जीवन कितना कष्टमय होता. बड़ी बड़ी सर्जरियाँ, बड़े बड़े ऑपरेशन अगर होते तो कितने दुख में, दर्द में हमारा ऑपरेशन होता, ये बस कल्पना ही कर सकते हैं. तो आइए मित्रों, आज हम सभी एनेस्थेटिक को सैल्यूट करते हैं, इन सभी को सलाम करते हैं, इन सभी को नमस्कार करते हैं कि आप लोग हैं, इस वजह से मानवीय जीवन काफ़ी सरल हो गया. हमारे दुख दर्द, हमारे ऑपरेशंस काफ़ी पेन फ्री हो गए. अगर ये ना होते तो कल्पना ही कर सकते कि कितना दर्द होता. आइए इस विशेष चर्चा सत्र में इन सभी मान्यवरों से हम वन बाय वन, टप्पे टप्पे से इन लोगों के मनोगत जानते हैं और जो सर्वसामान्य लोगों के मन में जो तरह तरह के प्रश्न हैं, कई भ्रांतियाँ हैं और कुछ समझ तो कुछ गैर समझ भी है, उन सभी को दूर करने का प्रयास हम इस चर्चा सत्र के माध्यम से करेंगे. मी डॉक्टर अमित हिवरकर, जळगाव सिटी ISA ब्रांचच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आम्ही सर्व भूलतज्ञ इथे दसऱ्याचे औचित्य साधून जमलेलो आहोत, तरी दसऱ्याच्या शुभेच्छा आमच्याकडनं स्वीकाराव्या. आज आणखी एक महान दिवसाची पूर्वसंध्या आहे आणि ती म्हणजे 16 ऑक्टोबर, जो की जागतिक बधिरीकरण शास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याला वर्ल्ड ॲनेस्थेशिया डे पण म्हणतात. 16 ऑक्टोबर 1846 या दिवशी हार्वर्ड विद्यापीठात जबड्याची एक गाठचं ऑपरेशन झालं होतं. त्यासाठी WTG मॉर्टन यांनी भूल दिली होती. पेशंटचं नाव होतं गिल्बर्ट ॲबट आणि ज्यांनी शस्त्रक्रिया केली ते सर्जनचं नाव होतं जॉन वॅरन. जॉन वॅरन यांनी स्वतः शब्द उच्चारले होते, फ्रेंड्स, दिस इज नॉट हम्बग, म्हणजे ही काही चेष्टा नाही आहे, जे घडलं आहे तो इतिहास आहे. आणि त्या दिवशी संपूर्ण भूल ही पहिल्यांदा देण्यात आली, म्हणून हा दिवस जागतिक स्तरावर वर्ल्ड ॲनेस्थेशिया डे म्हणून साजरा केला जातो. ॲनेस्थेशियामुळे खऱ्या अर्थाने मानवाने वेदनांवर विजय मिळवला आहे असं म्हणायला हरकत नाही. ॲनेस्थेशियामध्ये जशी जशी प्रगती होत गेली तसे तसे अशक्य वाटणारे शस्त्रक्रियासुद्धा सहजपणे आज होऊ शकतात. तरीसुद्धा ॲनेस्थेशिया किंवा बधिरीकरण शास्त्र याविषयी जनमानसात अपूर्ण माहिती आहे, तसेच काही गैरसमज पण आहेत. हेच गैरसमज दूर करण्यासाठी आणि पेशंटशी संवाद हा चांगला घडून आणण्यासाठी हे आम्ही चर्चासत्र आयोजित केलेले आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी एकेकाने आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर ललित पाटील. मी कन्सल्टंट ॲनेस्थेशिओलॉजिस्ट जळगाव आणि जळगाव भूलतज्ञ संघटनेचा सेक्रेटरी. डॉक्टर ललित, भूलतज्ञांची गरज एखाद्या हॉस्पिटलमध्ये कुठे कुठे असते? आपण जाणतो की मुख्यतः भूलतज्ञाची गरज ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला भूल देण्यासाठी असते, पण भूलतज्ञाचा रोल तो तिथपर्यंत सीमित आहे असं नाही. हॉस्पिटल किंवा एखाद्या दवाखान्यामध्ये भूलतज्ञाची खूप भिन्न भिन्न गरज असते. एक तर ऑपरेशन दरम्यान पेशंटला ऑपरेशन नंतर रिकव्हरीमध्ये पूर्ण मॉनिटर करणे. त्यानंतर एक महत्त्वाचा रोल असतो अतिदक्षता विभागामध्ये, कारण की पेशंटच्या श्वासनलिकेत नळी टाकणे इमर्जन्सीमध्ये, ज्याला आपण एंडोट्रॅकियल इंट्युबेशन असं म्हणतो, त्यानंतर त्याच्या सेंट्रल रक्तवाहिन्यांमध्ये नळी टाकणे, ज्याला आपण सेंट्रल लाईन कॅथेटरायझेशन, या गोष्टींमध्ये
टीममध्ये भूलतज्ञाचा हातखंडा असतो. त्यामुळे एक इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचा हा खूप महत्त्वाचा मेंबर हा भूलतज्ञ हा असतो. कॅज्युअल्टीमध्ये जेव्हा पण इमर्जन्सी सिस्टीम हे होते ॲक्टिवेट होते तेव्हा भूलतज्ञाचा खूप महत्त्वाचा रोल त्या टीममध्ये पेशंटच्या रिससिटेशनमध्ये असतो. त्यानंतर पेन क्लिनिक म्हणून असतं, ज्यामध्ये पेशंटला ज्या क्रोनिक पेन्स असतात, ज्या समस्या असतात त्या बऱ्याच वेळा साध्या मेडिसिन्स आणि हिच्याने जात नाही, तर त्यामध्ये ॲनास्थेशिओलॉजिस्ट ॲज अ पेन कन्सल्टंट म्हणून एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जसे की काही पेशंटला क्रोनिक बॅकएक असतात, काहींना फायब्रोमायल्जिया ज्याला म्हटलं जातं, टाचेचे पेन्स असतात, मायग्रेन, हेडेक्स, या गोष्टींमध्ये भूलतज्ञाचा एक खूप महत्त्वाचा रोल असतो. तसेच सायकॅट्री डिपार्टमेंट झाले, जिथे पेशंटला ECT दरम्यान भूल द्यावी लागते, तिथे एक रोल असतो. त्यानंतर रेडिओ डायग्नॉस्टिक प्रोसिजर्समध्ये जी लहान मुले असतात ती त्या MRI आणि CT स्कॅनमध्ये बऱ्याच वेळा स्थिर झोपत नाही, तर त्यांना भूल देऊन त्यांना शांत करून ती CT MRI ची क्रिया करण्यासाठीही एक अत्यंत महत्त्वाचा असा रोल त्यामध्ये असतो. परत गॅस्ट्रोस्कोपिक, एंडोस्कोपिक सर्जरी या ज्या OPD बेस्ट प्रोसिजर्स ज्या केल्या जातात हॉस्पिटलमध्ये, त्यामध्ये सुद्धा भूलतज्ञाचा एक महत्त्वाचा रोल असतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री राणे, कन्सल्टंट ॲनेस्थेशिओलॉजिस्ट. आय एम मेंबर ऑफ जळगाव ISA आणि जवळजवळ 16 वर्षापासून मी जळगावात फ्रीलान्सिंग ॲनेस्थेशिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते. माझे मेनली फोकसेस ऑब्स्टेटिक ॲनेस्थेशिया आणि सर्जिकल ॲनेस्थेशिया या फील्डमध्येच आहे. डॉक्टर जयश्री, तुमच्यासाठी प्रश्न आहे. भूलतज्ञ तपासण्या सांगतात आणि काही सूचनाही देतात, तर ते कशासाठी आणि त्याचे काटेकोर पालन का करावे आणि जे प्रश्न आहे त्याची अचूक उत्तरं का द्यावी पेशंट? हो, हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. भूल देणं हे फक्त ऑपरेशनपुरतं लिमिटेड नसून ऑपरेशनच्या आधी पेशंटला ऑप्टिमाइज करून त्या पद्धतीने जर भूल दिली असेल तर ती अगदी सुरक्षित भूल मानली जाते. बऱ्याच वेळेला ॲनेस्थेटिस्ट पेशंट तपासतात, ऑपरेशनच्या आधी पेशंट तपासतात आणि त्यांना जे वाटतं त्याप्रमाणे ते सूचना देतात की ह्या टेस्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. अशा वेळेला पेशंटने सुद्धा आपल्याला काही आधीचे आजार असतील तर ते लपवू नये, त्यांना व्यवस्थित ते सांगणं गरजेचं आहे. हे यासाठीच की ऑपरेशनच्या वेळेला ती कंडिशन अजून जास्त प्रमाणात वाईट होऊ नये. जसं एखाद्या पेशंटला एक सिंपल गोष्ट आहे, जर एखाद्या पेशंटला हार्ट डिसीज असेल तर ऑपरेशनच्या वेळेला ऑपरेटिव्ह स्ट्रेस असतो, त्यामध्ये जर ती कंडिशन वर्सन झाली तर त्यावेळेला मॅनेज करणं हे खूप डिफिकल्ट असतं पेशंटच्या हिताच्या दृष्टीने पण आणि ॲनेस्थेटिस्टच्या दृष्टीने पण, आणि ऑपरेशन थिएटरमधलं वातावरण देखील त्यामुळे थोडं डिस्टर्ब होऊ शकतं. या सर्व गोष्टींसाठी जर आपल्याला काही सांगितल्या असतील तपासण्या, जसं की बेसिक तपासण्या तर असतातच, ब्लड तपासण्या म्हणजे शुगर तपासणं, हिमोग्लोबिन तपासणं, याशिवाय आणखी काही टेस्ट सांगितले असतील तर त्या करणं आणि त्यांचं तंतोतंत पालन करणं हे गरजेचं असतं. जसं एक सिंपल गोष्ट आहे, दम्याचा पेशंट असेल आणि तो जर खूप दिवसापासून दम्याची ट्रीटमेंट घेत असेल आणि जर नेमकं ऑपरेशनच्या आदल्या दिवशी त्याने आपल्याला NBM राहायला सांगितलं, म्हणजे उपाशी राहायला सांगितलं आहे म्हणून मग गोळ्या घेतल्या नाही आणि मग वेळेवरती ऑपरेशनच्याच वेळेला त्याचा दमा अगदी सिव्हिअर होऊ शकतो आणि मग ते सगळीच धावपळ होऊ शकते. हां, दम्याचा पेशंट असला एखादा तर दम्याच्या पेशंटला नेहमी औषधी घ्याव्या लागतात, नेहमी त्याला त्याचे पंप असतात ज्याच्याने त्याची श्वासनलिका उघडी राहते, हे त्याला नेहमी घ्यावं लागतं. आणि आम्ही ऑपरेशनच्या आधी पेशंटला सांगतो की काही खायचं प्यायचं नाही, निदान 6 तास ते 8 तास त्याने काही खायचं प्यायचं नाही आहे. आणि अशा वेळेला जर त्यांचे असा गैरसमज होऊ शकतो की मग माझी रुटीन औषधी पण मी तो घेणार नाही आणि नेमकं त्याने ती दम्याची औषधी घेतली नाही, तर ऑपरेशनच्या वेळेला ऑपरेशनच्या आधी जो काही स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसमध्ये हा दमा वर्सन होऊ शकतो. आणि असं व्हायला नको म्हणून PAC म्हणजे प्री ॲनेस्थेशिया चेकअपच्या वेळेला भूलतज्ञ डॉक्टरांनी ज्या सूचना दिलेल्या असतात त्या तंतोतंत फॉलो करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर विनोद किनगे, भूलतज्ञ म्हणून मी जळगावमध्ये साधारणतः 1997-98 पासनं प्रॅक्टिस करतो. ॲज कन्सल्टंट भूलतज्ञ म्हणून मी जळगावला प्रॅक्टिस करतो. तसेच सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे की ॲनेस्थेशिया काउन्सिलिंग म्हणजे काय, आणि बऱ्याचदा हा शब्द ऐकण्यात येतो प्री ॲनेस्थेशिया चेकअप, तर हे काय आहे? तर जेव्हा एखाद्या
रुग्णाची ऑपरेशनसाठी तयारी सुरू असते, त्याला सांगितलं जातं किंवा तुझं ऑपरेशन आहे, पायाचं ऑपरेशन आहे किंवा पोटाचं ऑपरेशन आहे. मग ते करताना जेव्हा भूल देण्याचा प्रश्न असतो त्या पेशंटच्या मनातही भरपूर प्रश्न असतात की बा आता काय करणार आहे नक्की, माझं भूल देणार मी नक्की काय करणार आहे. तर ते करताना आधी भूलतज्ञाची व्हिजिट असते, पेशंटला जाऊन त्याला भेटून त्याचा पूर्व इतिहास, नंतर त्याचं काही ऑपरेशन झालेले आहेत का पहिले काही, किंवा कुठल्या औषधाची काही त्याला रिॲक्शन येते का, किंवा त्याच्या आधीच्या भुलेमध्ये काही त्रास झाला आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी भूलतज्ञाची एक व्हिजिट असते. जेणेकरून ती माहिती भूलतज्ञाला होईल आणि पेशंटचा जो ऑपरेशनची क्रिया आहे सुखकर होईल. त्या दृष्टीने पेशंटचं समुपदेशन केलं जातं. मग त्या पेशंटच्या मनात जी भीती असते की नक्की ऑपरेशनची भीती असते, भूलची भीती असते, ती घालवण्याचं एक काम असतं जे ऑपरेशनच्या आधी केलं जातं. आणि तसेच पेशंटच्या शारीरिक कंडिशन कशी आहे, त्याचे रक्ताचे रिपोर्ट्स काय आहेत, ते झालेले नसतील तर ते करून घेणे. तसेच त्यात काही कमी असेल, समजा रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर त्याला ऑपरेशनच्या आधी कुठलं ऑपरेशन आहे त्यानुसार त्याला आधी रक्त देण्याची गरज आहे का, किंवा अजून काही औषधं चालू करायची आवश्यकता आहे का, हे बघितलं जातं. आणि हे बघत असतानाच सोबत मग पेशंटचे बाकी जे जसं हृदयाचा काही आजार आहे का, त्या दृष्टीने मग हृदयाच्या तज्ज्ञाकडनं त्याची तपासणी करून घेतली जाते. काही ECGमध्ये काही प्रॉब्लेम असेल का, हे सगळं तपासण्या करून घेतल्या जातात जेणेकरून ते आपल्याला रेक्टिफाय करता येतील ऑपरेशन दरम्यान. आणि तसेच मग ऑपरेशन कुठलं आहे त्यानुसार त्याची भूल ठरविली जाते. म्हणजे पायाचं आहे का, पोटाचं आहे का, मेंदूचं आहे, त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची भूल दिल्या जाते आणि त्या दृष्टीने पेशंटचा फिटनेस घेतला जातो. तसेच पेशंटचा जो लिखित कन्सेंट जो असतो पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना, त्यांना हे सगळ्या गोष्टी समजावून त्यांच्याकडनं काय काय धोके असू शकतात बुवा या ऑपरेशन दरम्यान, भुलेदरम्यान पेशंटला काय होऊ शकतं हे समजावून सांगून त्यांचा तसा लिखित कन्सेंट घेतला जातो जेणेकरून त्याला लीगल एक व्हॅल्यू राहते. नमस्कार, मी डॉक्टर धीरज चौधरी, भूलतज्ञ, जळगाव ब्रांच, राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र. जागतिक भूल दिनानिमित्त 16 ऑक्टोबरला आमचा कार्यक्रम असतो. त्या संदर्भात आपल्याला जनजागृतीसाठी आपण इथे जमलेलो आहेत. आम्ही सगळे जनजागृतीसाठी काय काय लोकांबद्दल अवेअरनेस व्हावा ह्या सुद्धा प्रत्येकाच्या ज्या शंका आहेत त्याप्रमाणे आम्ही लोकांचं कसं शंका निरसन होईल याप्रमाणे आम्ही हा टॉक शोसारखं अरेंज केलेलं आहे. डॉक्टर धीरज, भूलतज्ञांची साधारण कार्यपद्धती कशी असते? भूलतज्ञांची कार्यपद्धती सांगायची झाली तर कसं आहे, ॲक्च्युअल भूल देणे म्हणजे खरोखर ऑपरेशन थिएटरमध्ये भूल देणे आणि त्याला भुलेतून बाहेर काढणे याच्या आधीही भूलतज्ञाचं काम हे सुरू होत असतं. म्हणजे पहिले पेशंट तपासण्यापासून त्याचे रक्ताचे तपासण्यापासून ह्या बऱ्याच गोष्टी असतात. साधारणतः भूल देण्याकरता पेशंट हा त्या ऑपरेशनसाठी फिट आहे की नाही ह्यासाठी आम्हाला स्वतः पेशंट बघावा लागतो. त्याच्यासाठी का बघावा लागतो तर पेशंटचं वजन किती आहे, पेशंटची जनरल कंडिशन कशी आहे, तो लठ्ठा आहे का बारीक आहे, या सगळ्या गोष्टींनी त्याचा फरक पडत असतो. तर त्याकरता आम्हाला पेशंट पहिले बघणे, त्याच्याबरोबर त्याच्या रक्ताच्या तपासण्या म्हणजे प्रयोगशाळेचे रिपोर्ट, त्याच्याबरोबर त्याचे सोनोग्राफीचे रिपोर्ट हे सगळे बघून त्याच्यात काय कमी जास्त आहे हे बघणे जरुरीचे आहे. प्लस रुग्णाची शारीरिक तपासणी आम्ही त्या बरोबर करत असतो. नंतर हे तपासत असताना रुग्णाचा पूर्व इतिहास हाही महत्त्वाचा असतो की त्यांना आधी काही ऑपरेशन झालेलं आहे का, आधी त्यांना भूल दिली गेलेली आहे का, त्याला दुसरा कोणता आजार आहे, हृदयाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, त्याप्रमाणे आमचे भुलेचे औषधं कमी जास्त प्रमाणात होत असतात. त्याकरता हा वेगळा प्रकारचा आमचं हे असतं. हे करत असताना समजा त्याला बाकीचे काही आजार आहेत, त्याला श्वसनाचा आजार आहे, हे आहे, तर आम्ही आजार असताना भूल देता येत नाही हा गोष्ट वेगळी. त्याच्यात कसं आहे, इमर्जन्सी आणि इलेक्टिव्ह म्हणजे असे दोन प्रकारच्या सर्जरी असतात. तर त्याच्यात इमर्जन्सी सर्जरीला आम्ही इमर्जन्सी म्हणून त्या केसखाली हँडल करू शकतो. पण जर ती सर्जरी इलेक्टिव्ह आहे म्हणजे इमर्जन्सी नाही तर त्यांना हे आजार असलेल्या लोकांना आम्ही ऑप्टिमाइज करतो. म्हणजे
दम्याच्या पेशंटला आम्ही पहिले वाफ देणार 1-2 दिवस, त्याचा जो आजार आहे तो थोडासा कमी प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार, त्यानंतरच आम्ही ते पेशंट ऑपरेशनसाठी घेतो. जे जे आजार आहेत त्याला ऑप्टिमाइज, आमच्या दृष्टीने ऑप्टिमायझेशन असे म्हणतात. हे सगळ्या गोष्टींचा सारासार विचार होऊन भूलतज्ञाचा फिटनेस हा त्याला मिळतो. तर साधारणतः आमचा भूलतज्ञाचा फिटनेस हा फायनल पकडला जातो. त्याच्या आधी आम्ही फिजिशियन म्हणजे जे MD मेडिसिनवाले आहेत त्यांचाही फिटनेस घेतलेला असतो, कारण ते एक्सरे आणि ECGवरनं त्यांचा प्रायमरी फिटनेस देतात. पण फायनल ऑपरेशनच्या आधी हे सगळे रिपोर्ट बघून आमचा फिटनेस हा महत्त्वाचा असतो. त्यानुसार आम्ही नंतर मग भुलेचे नियोजन कसं करावं हे त्याच्यानुसार ठरतं ह्या सगळ्या गोष्टींनुसार. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया पाचपांडे जळगावमध्ये 35 वर्षापासून आपली प्रायव्हेट प्रॅक्टिस करते आहे. मॅडम, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, भुलेचे प्रकार कोणते ते स्पष्ट करा, आणि ॲनेस्थेटिस्ट हा स्पेशलिस्ट डॉक्टर आहे का? पहिला प्रश्न, सर्वसामान्यांना जे माहीत आहे ते फक्त भुलेचे 2 प्रकार माहीत असतात. एक तर पूर्ण बेशुद्ध करतात किंवा कमरेतून भूल देतात. आधीच पेशंट ऑपरेशन म्हटलं की घाबरलेला असतो, तर सर्वात पहिले ॲनेस्थेटिस्ट त्यांचं सायकोलॉजिकल सपोर्ट करतात, त्यांची भीती घालवतात आणि त्यांना समजवतात की आपण तुम्हाला कमीत कमी त्रास होईल त्या पद्धतीने भूल देणार आहे. कधी कधी ऑपरेशन जर हातावर छोटीशी गाठ असेल तर त्याप्रमाणे इन्फिल्ट्रेशन देऊन तेवढा पार्ट बधीर करून पण आपण ऑपरेशन करतो. आणि आत्ता इतकं प्रगत झालं आहे, जे ॲनेस्थेशिया आहे ते इतकं शास्त्र पुढे गेलं आहे, टेक्नॉलॉजी जशी पुढे गेली ते म्हणजे गळ्याचं ऑपरेशन करायला तेवढेच मागून 2 मणके बधीर करून सुद्धा बाकी पेशंट आपल्याशी बोलत असतो, त्याचं सहकार्य आपल्याला मिळतं. आणि त्या पद्धतीने ॲनेस्थेटिस्ट एक एवढा मोठा स्पेशालिस्ट डॉक्टर आहे की ज्याच्यामुळे पेशंटला कमीत कमी त्रास होऊन ती सर्जरी व्यवस्थितपणे पार पाडता येते आपल्याला. मॅडम, अजून तुमचे काही अनुभव असतील तर ते सांगा. एक मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा डॉक्टरला काय अपेक्षित असतं, म्हणजे जेव्हा पूर्वसंध्येला पेशंटला बघितलेलं असतं तेव्हा काही सूचना केलेल्या असतात डॉक्टरांनी. तुम्ही पाणी घ्यायचं नाही, प्रत्येक आपले रिपोर्ट सगळे घेऊन यायचे, कोणताही आजार लपवायचा नाही, कोणती ट्रीटमेंट चालू आहे, तुम्हाला आधी काही ॲलर्जी आली आहे का काही मेडिसिनची, तुमचं काही आधी ऑपरेशन झालं तेव्हा काही घटना वेगळ्या घडल्या आहे का, ही सगळी गोष्ट न लपवता डॉक्टरला सांगायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर चुकून त्यांनी काही पाणी घेतलं आहे किंवा काही गोष्ट लपवली, त्यात पूर्वसंध्येला नाही सांगितलं तर टेबलावर तरी त्यांनी सांगायला पाहिजे की मला हा त्रास होता, माझ्या ह्या गोळ्या चालू आहे, किंवा माझं हे ऑपरेशन झालं तेव्हा मला असा काही त्रास झाला होता. त्याच्यामुळे सर्जरी आणि पेशंटच्या ॲनेस्थेशिया स्मूथली होतो. त्याचा फायदा पेशंटला होतो, डॉक्टरला होतो, दोघांना होतो. धन्यवाद. मी डॉक्टर अभिनय हरणखेडकर जळगावमध्ये गेले 37 वर्षापासून ॲनेस्थेशियाची प्रॅक्टिस करत आहोत आणि जळगावमधील पहिलं क्रिटिकल केअर सेंटर सहयोग क्रिटिकल केअर सेंटरचा फाउंडर मेंबर आहे. सर नमस्कार. आपल्यासाठी प्रश्न आहे, भूलशास्त्राची व्यापकता ही कशी वाढत गेली, उदाहरणांसह थोडं स्पष्टीकरण. ओके. भूलशास्त्राचा जर इतिहास बघितला तर आजपासून साधारण 250 वर्ष 175 वर्षापूर्वी 16 ऑक्टोबर 1846 सालीच पहिल्यांदा ऑपरेशनसाठी भूल दिली गेली. तेव्हापासूनचा जर इतिहास बघत गेलो तर हळूहळू भूलशास्त्र आणि भूलशास्त्र तज्ज्ञ या गोष्टी वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोकांना परिचय व्हायला लागला. सुरुवातीच्या काळामध्ये भूल देण्यासाठी फक्त सर्जन स्वतःच भूल द्यायचे आणि ऑपरेशन्स करायचे. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये या शास्त्राची प्रगती होत गेली, त्याप्रमाणे याच्यामध्ये वेगवेगळे माणसं इन्वॉल्व होत गेले. आणि जर आपण जळगावचाच फक्त विचार केला या दृष्टीने जळगावमध्ये भूलशास्त्राची व्यापकता कशी वाढली याचा जर विचार केला तर सुरुवातीला फक्त सर्जन लोक भूल द्यायचे, नंतर सर्जनकडे असणारे असिस्टंट कंपाऊंडर हे भूल द्यायचे आणि त्याच्यानंतर हळूहळू ट्रेन डॉक्टर ते BAMS झालेले, कारण त्यावेळेस MBBS डॉक्टर उपलब्ध नव्हते, तर BAMS झालेले लोकांना गव्हर्मेंट ट्रेन करायचं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करायचे आणि ते भूल द्यायचे. याच्यानंतर हळूहळू जेव्हा भूलशास्त्र ही
स्पेशालिटी डेव्हलप व्हायला लागली. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन झालं. MBBS नंतर 3 वर्ष त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेऊन जळगावमध्ये पण ट्रेंड लोक, क्वालिफाईड लोक यायला लागले. त्यामुळे व्यापकता वाढत गेली. आता भूलशास्त्राची व्यापकता ही फक्त ऑपरेशन थिएटरपुरता मर्यादित होती सुरुवातीला. ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे सर्व प्रकारचे ऑपरेशनसाठी लागणारे भूल, वेगवेगळ्या प्रकारची भूल दिली जायची. ते भूलशास्त्र त्याचं काम करायचे. म्हणजे त्यांचं काम एवढंच की ऑपरेशनला भूल देणे आणि पेशंटला व्यवस्थित शुद्धीवर आणणे सगळ्यात महत्त्वाचं. भूल देणं सोपं, पण शुद्धीवर आणणं जास्त कठीण. जे प्रत्येक वेळा असं काही कुठे काही अपघात झाला, काही मिसहॅप झालं तर लोक म्हणतात की भूल जास्त झाली असेल आणि त्यामुळे रोगी दगावला असेल. तर असं कदाचित सहसा कधीच होत नाही. कारण देणारा भूलतज्ञ जो असतो भूलशास्त्र, त्यांनी अतिशय काटेकोरपणे पूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून पेशंटला भूल दिलेली असते. फक्त काही वेळेस एखाद्या औषधाची, एखाद्या इंजेक्शनची रिॲक्शन येते आणि पेशंटच्या प्रकृतीनुसार त्याचे काही साईड इफेक्ट होतात, त्यामुळे तो पेशंट दगावतो. नाहीतर भूलमुळे पेशंट गेला असं 99.99% होत नाही. ऑपरेशन थिएटरबरोबरच भूलतज्ञ आता याच्यानंतर ICUमध्ये काम करायला लागले. करोनाच्या काळामध्ये ICUमध्ये भूलशास्त्र तज्ज्ञ यांचं किती महत्त्व आहे हे सगळ्या जगाला कळलं. कारण कोणत्याही अत्यवस्थ पेशंटला व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्याचं मॉनिटर करणे हे सगळं भूलशास्त्र तज्ज्ञाचंच काम असतं. त्यामुळे हे काम लोकांपुढे यायला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की भूलशास्त्र तज्ज्ञ हे ICUमधलं एक महत्त्वाचा घटक असतो. त्याच्याशिवाय कोणतेही ICU चालूच शकत नाही. हे झालं ICUबद्दल भूलशास्त्रज्ञाची उपयुक्तता ICUमध्ये. त्याचबरोबर नॉन ऑपरेटिंग रूम ॲनेस्थेशिया म्हणजे नोरा ज्याला म्हणतात. जसं ऑपरेशन थिएटर व्यतिरिक्त कुठे कुठे भूलशास्त्रज्ञाचं काम असू शकतं. तर भूलशास्त्रज्ञ त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर म्हणजे कॅथलॅबमध्ये आहे, रेडिओलॉजी सेंटरमध्ये आहे, इथे काम असू शकतं. एंडोस्कोपी जिथे असते तिथे काम असू शकतं. या सगळ्या गोष्टींबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती करण्याचं हे जे काम आम्ही आज करतो आहे ते, की प्रत्येक नागरिक हा जीवनरक्षक व्हावा म्हणून आम्ही कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट अशी एक सिस्टीम सुरू केली आहे जी जगभर मान्यता झालेली आहे. इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेशिओलॉजिस्ट, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन आणि इंडियन रिससिटेशन काउन्सिल यांनी ज्या गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत, या अमेरिकन हार्ट असोसिएशननी पण मान्य केलेल्या आहे. आणि सगळ्या जगभर आता हा प्रचार होतो आहे की कोणत्याही पेशंटचं जर अचानक हृदय थांबलं असेल तर त्याला तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत कशी मदत करू शकतात. या दृष्टीने ज्या गोष्टी करायच्या, कॉम्प्रेशन द्यायचा, हृदय पंप करायचं, याचं आम्ही सर्व नागरिकांना, कॉमन लोकांना म्हणजे सर्वसाधारण नागरिकांना याचं प्रशिक्षण देतो आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिक हा जीवरक्षक होईल आणि याच्यामुळे होणाऱ्या पेशंटमध्ये जी मॉर्टॅलिटी असते, मॉर्बिडिटी असते किंवा पेशंट वाचण्याची शक्यता वाढणार आहे. कारण हृदय बंद पडल्यावरती जर 1 मिनिट जर उशीर झाला हृदय सुरू करण्यासाठी तर तो पेशंट वाचण्याची शक्यता 10% कमी होते. त्यामुळे जर पहिल्या 3 ते 4 मिनटात जर हृदय चालू करण्याचे प्रयत्न सुरू केले, जरी तो नॉन मेडिकल असला, साधा सर्व माणूस असला, तरी पेशंट वाचण्याची शक्यता खूप वाढते. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आमच्या दृष्टीने संपूर्ण आमच्या असोसिएशननी जगभर हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी हा एक आमचा जो उपयोग होणार आहे ॲनेस्थेटिस्टचा हा 4था उपयोग आहे. म्हणजे ऑपरेशन थिएटर, ICU हे आणि एक पेन क्लिनिक, जे आत्ता डॉक्टर ललित पाटलांनी सांगितलं पेन क्लिनिकबद्दल. म्हणजे कोणत्याही प्रकारचे जुनाट दुखणे असतात काही, त्यांना ठिकठिकाणी इंजेक्शन्स देऊन, ते नर्व ब्लॉक देऊन त्याचा आजार बरा करणे, ज्यांना वेदनेपासून मुक्ती करणे, असे या ठिकाणी व्यापकता वाढत जाते. म्हणजे मी तर म्हणेल की ॲनेस्थेटिस्ट आता हा सर्व मेडिसिनच्या सर्व ब्रँचमध्ये उपयोगी पडतो. म्हणजे अगदी स्किन स्पेशालिस्टपासून तर न्यूरोसर्जन, कार्डिओथोरॅसिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट, जनरल फिजिशियन, जनरल सर्जन, या सगळ्या ऑर्थोपेडिक सर्जन, या सगळ्या ठिकाणी ॲनेस्थेटिस्टची गरज लागत असते. ICUमध्ये लागते, पेन क्लिनिकमध्ये लागते. त्यामुळे माझ्या मते ॲनेस्थेटिस्ट आता हा सर्वव्यापी झालेला आहे. त्यामुळे सर्वसाक्षी, सर्वव्यापी असा ॲनेस्थेटिस्ट आहे. आणि जर आपण असं म्हटलं की जळीस्थळी काष्टी पाषाणी, तर जळगावमध्ये तुम्हाला कोणत्याही क्षणी प्रत्येक ठिकाणी ॲनेस्थेटिस्ट अवेलेबल आहे. ही सुविधा इथे उपलब्ध आहे, हे महत्त्वाचं लक्षात येईल. धन्यवाद सर. डॉक्टर प्रकाश सुरवाडे, जळगाव ॲनेस्थेशिया असोसिएशन म्हणजे जळगाव बधिरीकरण शास्त्र संघटना, या संघटनेचा मी विद्यमान प्रेसिडेंट म्हणजेच अध्यक्ष आहे. मी गेली
30 वर्ष झाले जळगाव शहरामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. सर, आपल्यासाठी प्रश्न आहे, भूलतज्ञ कोण असतो आणि त्याला जाणून घेणे का आवश्यक आहे? अमित, भूलतज्ञ कोण असतो हे सांगण्याआधी मी भूलशास्त्र म्हणजे काय याबद्दल थोडासा उहापोह करू इच्छितो. भूलशास्त्र म्हणजे ते शास्त्र आहे ज्याच्यामुळे कुठलीही सर्जरी करताना पेशंटला कुठल्याही प्रकारचं वेदना होऊ नयेत आणि त्याची जाणीव होऊ नये म्हणून कराव्या लागणाऱ्या उपाययोजना करणारा तो एक तज्ज्ञ माणूस असतो. पूर्वी काळी म्हणजे साधारण 200 वर्षापूर्वी भूलशास्त्र फारच प्राथमिक अवस्थेत होतं. त्यावेळा कुठल्याही पेशंटची सर्जरी करायची म्हटली तर त्याला अमानवी पद्धतीनं डोक्यात हातोडा घालणे किंवा खूप जास्त प्रमाणात त्याला अफूचा डोस देणे ह्या अशा गोष्टी केल्या जात होत्या. पण 16 ऑक्टोबर 1946ला विल्यम मॉर्टन ग्रीन या शास्त्रज्ञानं डायइथिल इथर हे एका पेशंटला देऊन त्याला पूर्ण बेशुद्ध केलं, ज्यामुळे त्याच्या मानेतली गाठ अतिशय म्हणजे त्याला कुठल्याही संवेदना न जाणवताना काढण्यात यश मिळवलं. आणि ह्या दिवसापासून म्हणूनच हा दिवस आज आपण 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक भूल दिन म्हणून साजरा करतो. आता मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो, ते म्हणजे की आपण ते भूलतज्ञबद्दल जाणून घेणं गरजेचं काय. भूलतज्ञ हा मोस्ट ऑफ द लोक म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की भूलतज्ञ ही कोणी वेगळी व्यक्ती नसते, तर सर्जन हाच ती भूल देत असतो. पण हे फार जुनी गोष्ट झाली. ज्या काळात भूलशास्त्रज्ञ नव्हतेच त्या काळातली गोष्ट आहे आणि त्यावेळा त्याची रिस्क पण खूप जास्त होती. आता भूलशास्त्र हे सगळ्यात प्रगत असं एक शास्त्र आहे. गेल्या 150 वर्षामध्ये भूलशास्त्रामध्ये खूप अशी म्हणजे बाकी कुठल्याही फील्डमध्ये झाली नाही एवढी प्रगती झालेली आहे आणि ते खूपच सुरक्षित असं हे शास्त्र झालेलं आहे. त्याच्यामुळे आज मेंदूची म्हणा, हृदयाची म्हणा, अशा कुठल्याही मोठ्या शस्त्रक्रिया करणं हे केवळ भूलशास्त्र प्रगत झाल्यामुळे शक्य झालेलं आहे. नंतर दुसरा मुद्दा म्हणजे भूलशास्त्रज्ञ हा फक्त भूलच देत नाही, तो तुम्हाला बेशुद्धच करत नाही. भूलेचे अनेक प्रकार असतात. तो त्याच्यापैकी कुठला तुमच्यासाठी योग्य आहे हे तुमच्या सर्व तपासण्या करून तुमच्या आवश्यकता शारीरिक आणि बाकी इतर तपासण्या म्हणजे उदाहरणार्थ रक्त लघवी तपासण्या किंवा कार्डिओग्राम किंवा इतरही काही तपासण्या करून तो ते ठरवत असतो की तुम्ही तुमच्यासाठी कुठली भूल ही सुरक्षित असते. त्यामुळे त्याने जेव्हा भूलतज्ञ तुम्हाला तपासायला येतो किंवा तुमच्याबद्दल माहिती विचारतो, त्यामुळे त्याच्याशी मोकळेपणानं बोला, त्याला संपूर्ण माहिती त्याच्यापासून काही लपवू नका, त्याला पूर्ण कल्पना द्या. म्हणजे मग तुमची सर्जरी ही सुरक्षित होऊ शकते. भूलतज्ञ जर तुमचा हे असेल, क्वालिफाईड असेल आणि तो जर कॉन्फिडंट असेल तर मी त्याला थोडीशी उपमा अशी देईन की सर्जरी आणि याची उपमा अशी देईल की भूलतज्ञ जर समजा सर्जरी तुमच्या आयुष्यातलं एक वादळ आहे असं जर तुम्ही आपण म्हणलो तर त्या वादळातनं तुमची नाव पार लावणारा असा हा नावाडी आहे, जो तुम्हाला सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जातो. तुमचं ऑपरेशन होऊन तुम्ही सुरक्षितपणे पुन्हा शुद्धीवर येता. हे सगळं कार्य तो करत असतो आणि हे करताना फक्त तो तुम्हाला बेशुद्धच करत नाही, तर तुमच्या नाडी, रक्ताभिसरण, नंतर सर्जनसाठी लागणाऱ्या ज्या काही रिक्वायरमेंट, उदाहरणार्थ स्नायू शिथिल करण्याचे इंजेक्शन्स, हे सगळं देऊन तो तुम्हाला सुरक्षितरित्या या सर्वातनं बाहेर काढतो. आज आपण भूलशास्त्र आणि त्याचे गैरसमज याच्याबद्दल जे चर्चासत्र ठेवलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मनात जे काही विचार होते, जे प्रश्न होते, त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतीलच. आमचा उद्देश हाच आहे की ॲनेस्थेशिया ही एक सेपरेट इंडिपेंडंट ब्रांच आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि जेव्हा कधी आपण एखाद्या ऑपरेशनसाठी जातो तर आपल्या ॲनेस्थेटिस्ट कोण आहेत हे जाणून घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं हे खूप आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. यानेच तुमची शस्त्रक्रिया ही सुखरूप आणि चांगली होऊ शकते. वर्ल्ड ॲनेस्थेशिया डेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मी एवढंच म्हणेल की ईच वन ऑफ अस कीप स्माइलिंग, स्टे हेल्दी. थँक्यू.
या निमित्तानं जळगाव जिल्ह्याची जी आपली